नमस्कार. माझं नाव जाधव निखिल दिनकर. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद अंतर्गत जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रात शिक्षण घेत आहे. आज माझ्या सेमिनारचा टॉपिक आहे सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट, ज्याला आपण मातीमधील स्थिरता आणि ओलावा असं आपण म्हणतो. हा टॉपिक हा सेमिनार करण्यासाठी मला गाईड केलेला आहे आमचे एच.ओ.डी. नितीन पाटील सर, मिस्टर अमित थोरात सर आणि मिस्टर फिरोज पटेल सर. या सेमिनारमध्ये कंटेंट्स आहेत ते म्हणजे इंट्रोडक्शन, त्यानंतर पहिलं सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट ते म्हणजे सॅच्युरेशन कॅपॅसिटी, दुसरं फील्ड कॅपॅसिटी, तिसरं मॉइश्चर इक्विव्हॅलंट, चौथं परमनंट विल्टिंग पॉईंट, पाचवं विल्टिंग रेंज आणि सहावं अवेलेबल वॉटर. सुरुवात करण्यापूर्वी आपण सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंटबद्दल जाणून घेऊ. त्यामध्ये व्हॉट इज सॉईल वॉटर? Water is retained by the soil particles on their surface, especially colloidal particles and the pore spaces by the force of adhesion and cohesion. म्हणजे मातीच्या पृष्ठभागावर जेव्हा पाणी पडते त्या ठिकाणच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मातीच्या कणामध्ये आणि कोलॉइडल पार्टिकल्समध्ये कायम आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया घडत असते. Such water present in the soil and it is called as soil water. असे पाणी जे मातीमध्ये अवेलेबल असते, उपलब्ध असते किंवा उपस्थित असते त्याला आपण सॉईल वॉटर असं म्हणतो. सॉईल वॉटरचं क्लासिफिकेशन आपल्याला 2 ग्रुपमध्ये करता येईल. पहिला ग्रुप म्हणजे फिजिकल क्लासिफिकेशन, ज्याला आपण भौतिक वर्गीकरण असं म्हणू. त्यामध्ये पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, दुसरा आहे कॅपिलरी वॉटर आणि तिसरा आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार यामध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, ज्याला आपण जैविक वर्गीकरण असं म्हणू. त्यामध्ये अनअवेलेबल वॉटर, दुसरा आहे अवेलेबल वॉटर आणि तिसरा आहे सुपर अवेलेबल वॉटर, ज्याला आपण ड्रेनेज वॉटर असं म्हणू. त्यानंतर आपण सुरुवात करू ते म्हणजे सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंटबद्दल. सॉईल मॉइश्चर इज ऑलवेज बीइंग सब्जेक्टेड टू प्रेशर ग्रेडियंट्स अँड वेपर प्रेशर डिफरन्सेस दॅट कॉज इट टू मूव्ह. म्हणजे सॉईल मॉइश्चर हे नेहमी तापमान आणि हवेतील आर्द्रता या दोन्हीमुळे सतत बदलत राहते. सर्टन मॉइश्चर कंटेंट आर ऑफ पर्टिक्युलर सिग्निफिकन्स इन ॲग्रिकल्चर. म्हणजे मातीमधील ओलावा हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर आपली पहिलं सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे सॅच्युरेशन कॅपॅसिटी. व्हेन ऑल द पोअर्स ऑफ द सॉईल आर फिल्ड विथ वॉटर, द सॉईल इज सेड टू बी अंडर सॅच्युरेशन कॅपॅसिटी ऑर मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जेव्हा मातीमधील सर्व कण हे पूर्णतः पाण्याने भरलेले असतात तेव्हा माती ही सॅच्युरेशन कॅपॅसिटीला आहे असे म्हटले जाते, किंवा अशा मातीमध्ये मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर टेन्शन ऑफ वॉटर ॲट सॅच्युरेशन कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट 0 अँड इट इज इक्वल टू फ्री वॉटर सरफेस. पाण्याचं सॅच्युरेशन कॅपॅसिटीवरील टेन्शन हे जवळपास 0 असतं किंवा फ्री वॉटर सरफेस बरोबर असतं असं मानलं जातं. त्यानंतर दुसरी सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे फील्ड कॅपॅसिटी. द फील्ड कॅपॅसिटी इज द अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल मॉइश्चर रेंज इन सॉईल मॉइश्चर अँड प्लांट रिलेशन्स. म्हणजे फील्ड कॅपॅसिटी हे सॉईल मॉइश्चरची अप्पर लिमिट आहे असं म्हटलं जातं की जे सॉईल मॉइश्चर आणि प्लांट रिलेशनबद्दल. Large small soil pores are filled with air and the micro pores are filled with water. सॉईलमध्ये हे 2 पोर्स असतात, एक म्हणजे मॅक्रो पोर्स आणि दुसरा म्हणजे मायक्रो पोर्स.
फील्ड कॅपॅसिटीमध्ये मॅक्रोपोर्स हे हवेने भरलेले असतात, तर मायक्रोपोर्स हे पाण्याने भरलेले असतात. सॉईल मॉइश्चर टेन्शन ॲट फील्ड कॅपॅसिटी व्हॅरीज फ्रॉम सॉईल टू सॉईल, बट इट जनरली रेंजेस फ्रॉम 1/10 to 1/3 ॲटमॉस्फिअर्स. सॉईल मॉइश्चर टेन्शन फील्ड कॅपॅसिटीमध्ये सॉईल मॉइश्चर टेन्शन हे मातीच्या प्रकारानुसार बदलतं, पण हे जनरली 1/10 ते 1/3 ॲटमॉस्फिअर या रेंजमध्ये असतं. त्यानंतर आपलं तिसरं सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे मॉइश्चर इक्विव्हॅलंट. Moisture equivalent is defined as the amount of water retained by a sample of initially saturated soil material after being subjected to a centrifugal force of 1000 times that of gravity for a definite period of time, usually half an hour. म्हणजे एखाद्या सुरुवातीला सॅच्युरेशन असणाऱ्या जमिनीच्या किंवा मातीच्या नमुन्यावर जवळपास अर्धा तास 1000 वेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा मातीमध्ये राहणारं पाणी म्हणजे मॉइश्चर इक्विव्हॅलंट. आता या गोष्टी म्हणजे एखाद्या सॅच्युरेटेड सॉईल सॅम्पलवरती सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय करणं, ते पण 1000 वेळेस, हे फक्त लॅबोरेटरीमध्ये शक्य आहे. पण हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये मातीवर सूर्यप्रकाश आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे या गोष्टी घडल्या जातात किंवा हा फोर्स निर्माण केला जातो. त्यानंतर आपलं पुढचं सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे परमनंट विल्टिंग पॉईंट. परमनंट विल्टिंग पॉईंट also known as permanent wilting percentage or permanent wilting coefficient. Soil moisture content at which plant can no longer obtain enough moisture to meet transpiration requirements and remain wilted unless water is added to the soil. म्हणजे झाडातून ट्रान्सपिरेशनमुळे मॉइश्चर कमी झाडामधून ट्रान्सपिरेशनमुळे मॉइश्चर कमी होतं, त्यामुळे झाड हे जास्त काळ मॉइश्चरशिवाय तग धरू शकत नाही. झाडाला पुढील पाणी मिळेपर्यंत ते वाळण्याच्या प्रक्रियेत राहते. या प्रक्रियेला परमनंट विल्टिंग पॉईंट असे म्हणतात. परमनंट विल्टिंग पॉईंटला मॉइश्चर टेन्शन हे 7 ते 32 ॲटमॉस्फिअर या रेंजमध्ये असते. त्यानंतर पुढचं सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे विल्टिंग रेंज. Range in soil moisture content through which plants undergo progressive degree of permanent or irreversible wilting, from wilting of the oldest leaves to complete wilting of all leaves. म्हणजे विल्टिंग रेंज ही एक अशी रेंज आहे की परमनंट विल्टिंग पॉईंट नंतर जर झाडाला पाणी मिळालं नाही तर ते अल्टिमेट विल्टिंग रेंजपर्यंत जातं. अल्टिमेट विल्टिंग रेंज म्हणजे moisture content at which the wilting is complete and the plants die is called as ultimate wilting. म्हणजे परमनंट विल्टिंग आणि अल्टिमेट विल्टिंग या दोन्हीमध्ये जे मॉइश्चर उपलब्ध किंवा प्रेझेन्स असतं त्याला विल्टिंग रेंज असं म्हणतो. ॲट द अल्टिमेट विल्टिंग पॉईंट सॉईल मॉइश्चर टेन्शन मे बी ॲज हाय ॲज 60 ॲटमॉस्फिअर्स. म्हणजे सॉईल मॉइश्चर टेन्शन अल्टिमेट विल्टिंग पॉईंटला हे 60 ॲटमॉस्फिअर असतं. त्यानंतर नेक्स्ट सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते म्हणजे अवेलेबल वॉटर. सॉईल मॉइश्चर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉईंट. अवेलेबल वॉटर हे फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट विल्टिंग पॉईंट या दोन्हीमध्ये जे मॉइश्चर अवेलेबल असतं त्याला आपण अवेलेबल वॉटर असं म्हणतो. इट इज द मॉइश्चर अवेलेबल फॉर प्लांट यूज. म्हणजे झाडासाठी हे एक आवश्यक सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे. फाईन टेक्स्चर्ड सॉईल हॅव अ वाईड रेंज ऑफ वॉटर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉईंट दॅन कोर्स टेक्स्चर्ड सॉईल. म्हणजे टेक्स्चरनुसार अवेलेबल वॉटर हे बदलतं. फाईन टेक्स्चर्ड सॉईलमध्ये जास्त प्रमाणात अवेलेबल वॉटर असतं आणि कोर्स टेक्स्चर्ड सॉईलमध्ये हे कमी प्रमाणात अवेलेबल वॉटर असतं.
त्यानंतर आपल्या सेमिनारचा शेवटचा पॉईंट आपण पाहू, तो म्हणजे ही एक डायग्राम आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉईल वॉटरची. सगळ्यात पहिले जो आपल्याला सर्कल दिसतोय तो म्हणजे सॉईल ॲट सॅच्युरेशन कॅपॅसिटी, मॉइश्चर कन्स्टिट्यूट 100%. म्हणजे पाऊस पडल्यानंतर पाणी हे पूर्ण जमीन माती ही पूर्ण सॅच्युरेशन लेवलला आहे. त्याच्यानंतर काही काळाने ते पाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे त्याच्यातून कमी होऊन जातं आणि ती माती ही फील्ड कॅपॅसिटीला येते, वापसा कंडिशनला येते. तेव्हाची ही दुसरी डायग्राम. त्यानंतर तिसरी डायग्राम ही अवेलेबल वॉटर, म्हणजे जे प्लांट्सला अवेलेबल आहे ते वॉटर त्या प्लांटने एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर राहणारं पाणी किंवा राहणारी मातीची कंडिशन, ही तिसरी डायग्राम आहे. आणि चौथी म्हणजे ज्या वेळेस मातीमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर अवेलेबल नसतं, ती माती ही ड्राय प्रकारची असते, त्यावेळेस त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर आणि हायग्रोस्कोपिक वॉटर हे तिन्हीही अवेलेबल नसतात. आणि हा आपल्या सेमिनारचा शेवटचा विषय होता. थँक्यू.